मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे घरातील ज्येष्ठ मंडळींसाठी आवश्यक ॲप्स. घरातील ज्येष्ठ मंडळींसाठी आवश्यक ॲप्स काय ते बघूया. मेडिसिन आणि पिल्स रिमाइंडर काय ते बघूया. आपल्या घरातील ज्येष्ठ बऱ्याचदा त्यांची औषधे घ्यायला विसरतात. जवळपास प्रत्येक घरात असं कधी ना कधी घडतच असतं. मेडिसिन आणि पिल रिमाइंडर ॲप आपल्याला आपल्या गोळ्यांची वेळ आणि प्रमाण ठरवण्याची सोय देते. आपल्या दिवसाच्या ठराविक गोळ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घेण्यासाठीची वेळ या ॲपमध्ये फीड करायची. यानंतर रोज दिवसातून किती गोळ्या, औषधे कोणत्या वेळी किती घ्यायला हवी याचं स्मरण करून देण्याचे काम हे ॲप करते. अगदी चोखपणे करते. प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमधून ह्या ॲप विनामूल्य उपलब्ध आहेत. मॅग्निफाइंग ग्लास विथ लाईट. तुमच्या फोनमधील कॅमेऱ्याचा वापर भिंगासारखा केला जाऊ शकतो. या संकल्पनेतून हा ॲप तयार करण्यात आलेला आहे. या ॲपच्या मदतीने हवा तो मजकूर म्हणजेच मोठा करून वाचता येईल. तसेच फारसा उजेड नसेल तर हा ॲप कॅमेऱ्याचा फ्लॅश सुरू करतो. प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमध्ये हा ॲप विनामूल्य उपलब्ध आहे. पुढे बघूया मित्रांनो. हिअरिंग एड ॲप म्हणजे बऱ्याच आजी आजोबांना कमी ऐकू येण्याचा त्रास असतो. त्यांच्यासाठी हा ॲप उपयुक्त आहे. या ॲपद्वारे मोबाईलचा माईक आणि इयरफोन यांच्या मदतीने श्रवण यंत्राची क्षमता मोबाईलला देऊ करते. हा ॲप दुसऱ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला फक्त ते सुरू करून इयरफोनचा वापर करायचा आहे. पुढे बघा मित्रांनो. मराठी बुक आणि PDF रीडर काय ते बघा. साहित्य चिंतन डेव्हलपर्सच्या वेबसाईटवर त्यांनी एक ॲप तयार केलेला आहे, ज्यातून आपण विविध प्रकारचे मराठी साहित्य वाचू शकतो. मात्र या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे हा ॲप आपल्याला मराठी भाषेतून पुस्तकांचे वाचन करून दाखवेल. हा ॲपमध्ये PDF फॉर्मॅट वाचण्याची क्षमता आहे. त्यामुळे आपलं आवडतं पुस्तक आपल्याला थेट वाचून दाखवलं जाईल. प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमध्ये हा ॲप विनामूल्य उपलब्ध आहे. आणखीन पुढे बघूया मित्रांनो. आणखीन काय टिप्स आहेत बघा. निरोगी राहण्याची गुरुकिल्ली काय ते बघूया. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण स्वच्छतेचे महत्त्व शिकलो आहोत. हात धुणे किती आवश्यक आहे हे वेळोवेळी सर्व प्रकारच्या माध्यमातून सांगितले गेलेले आहे. आपण सर्वांनी लस घेतलेली असली तरी हात केव्हा धुवावेत याचा हा चार्ट घरात लावणे आवश्यक आहे. काय ते बघूया. जेवणापूर्वी मुलांना भरवण्यापूर्वी, अगदी स्तनपान देण्यापूर्वीही, जेवण बनवण्यापूर्वी आणि जेवण बनवून झाल्यावर हात धुवावेत. शौचास जाऊन आल्यावर
हात धुवावेत. डायपर बदलल्यानंतर आणि मुलांना टॉयलेटला घेऊन आणल्यानंतर हात धुवावेत. नाक शिंकरल्यानंतर, खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हात धुवावेत. रोग्याला भेटायला जाण्यापूर्वी आणि त्याला भेटून आल्यानंतर हात धुवावेत. दुसऱ्यांनी वापरलेल्या खेळण्याशी खेळल्यानंतर हात धुवावेत. प्राण्यांना हाताळल्यानंतर तसेच त्यांची विष्ठा काढल्यानंतर हात धुवावेत. हात स्वच्छ ठेवाच, कारण आपल्या अस्वच्छ हातामध्ये इतके जीवाणू आहेत आणि विषाणू असतात जे आपल्याला मरणापर्यंत पोहोचवू शकतात. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.